ठीक आहे, आपण त्यांना ती विचारू. मात्र तुम्हाला जो मूळ प्रश्न मी विचारलाय त्याचं तुम्ही उत्तर द्या. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. यापूर्वी सुद्धा संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांना आमंत्रण होतं, मात्र ते तिकडे गेले नाहीत. त्यानंतर कालचा जो प्रकार, त्यानंतर तो फोटो डिलीट झाला. हे हेजिटेशन का आहे, ही चलबिचल का आहे? तर ही एक प्रकारची नाजूक परिस्थिती झाली आहे, ही एक राजकीय अडचण ठरते असं तुम्हाला वाटतंय? याच्यामुळे हे होतंय? नेमकी तुमची भूमिका काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यासोबत आता महायुतीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीतला घटक आहोत. आम्ही ज्या वेळेस आता हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस अनेकदा बोलावल्या जातं, पण ना संघाने आमच्यावरती विचारधारा लादली ना आम्ही बद्दल हे मात्र ही कोणाच्या महाराष्ट्रातल्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणी असेल त्यांच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. माझा प्रश्न असा आहे की ज्या सुनेत्रा वहिनी इतक्या खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका झाल्यानंतर, इतक्या गलिच्छ भाषेत त्यांच्या बोलल्यानंतर, अगदी काय काय म्हटलं गेलं प्रेस कॉन्फरन्समध्ये, कोण कोण हसलं बोलले, आणि त्यांच्या एका नेत्याचं तर जे काय पुण्याचा एक नेता आहे त्यांचा चेहरा तुम्ही कधी विसरूच शकत नाही. ठीक आहे, मला केशव उपाध्यायांकडे जायचं आहे. मात्र अमोल मिटकरीजी, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही उत्तर पूर्ण करा. मला फक्त एवढंच प्रश्न विचारायचा आहे. लोक आक्रांत तांडव करतायत, त्यांनी डिलीट केलं, त्यात काय गैर आहे? ठीक आहे अमोलजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुमची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांचीच आहे, मात्र संघाच्या विचारधारेचा तुम्ही आदर करता, हे तुम्ही सांगू शकता? किंवा शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचीच आमची विचारधारा आहे, आणि भारतीय संविधानाच्या नियमानुसार प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथाचा, प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं हे भारतीय संविधान आम्हाला शिकवतो. सामाजिक व राजनैतिक न्याय हा शब्द आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता हा सुद्धा प्रियांबल मधला शब्द आहे. त्या विचारधारेवर काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या पक्षाचे दोन्ही नेते आदरणीय अजितदादा आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी इतक्या खालच्या पातळीवर बोलणारी लोक, अनेकांच्या सभा मी पाहिल्यात बारामतीमध्ये, पण एकानेही उत्तर आम्ही कोणाने उत्तर दिलं नाही, कारण ती आमची प्रथा परंपरा नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे अमोलजी.